नमस्कार, आप देख रहे हैं HT न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता। तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर। वर्ध्यात 2 वेळा आमदार तरीही केंद्रीय मंत्री व टीव्ही स्टारची मदत। विद्यमान आमदार डॉक्टर पंकज भोयर यांना पराजयाची भीती तर नाही ना? वर्धा सेलू मतदारसंघाचे 2 वेळा निवडून आलेले आमदार डॉक्टर पंकज भोयर यांना यावेळेस विजयाची भीती तर नाही, अशी चर्चा आता विधानसभेच्या नागरिकांमध्ये होऊ लागली आहे। कारण 2 वेळा आमदार असून सुद्धा प्रचार रॅलीसाठी स्टार दयानंद शेट्टीला बोलावण्यात आले होते, तर दुसरीकडे सभेसाठी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा ठेवण्यात आली होती। महायुतीतर्फे जिथे उमेदवाराचे विजयाचे चान्स कमी, तेथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असे मोठे नेते बोलावून सभा संबोधित करण्यात येत आहे। याच कारणाने वर्ध्यामध्ये डॉक्टर पंकज भोयर यांच्यासाठी गडकरी यांची सभा ठेवण्यात तर नाही आली ना, असा प्रश्न आता लोकांमध्ये सुरू आहे। पंकज भोयर यांना यांच्या हॅट्रिक हुकण्याचं भय तर नाही ना? एकीकडे प्रचार रॅलीसाठी स्टार तर सभेसाठी थेट केंद्रीय मंत्र्यांची आवश्यकता पडली आहे। आमदार साहेबांचे विकास कामे कमी तर नाही ना पडली, अशी चर्चा मात्र आता होऊ लागली आहे। कारण यावेळेस वर्धा विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार पण मैदानात उतरलेले आहे। मुकाबला दुहेरी नसून तिहेरी होण्याची दाट शक्यता आहे। भ्रष्टाचाराच्या आरोपांची चर्चा होत आहे। डॉक्टर पंकज भोयर गेली 10 वर्षे आमदार होते। भोयर विकासाच्या बाबतीत आमदार मतदारांवर प्रभाव टाकू शकले नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे। विकास कामांचे कार्यादेश देताना त्यांनी कमिशन घेतल्याचा आरोप आहे। प्रचारादरम्यान त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोपही चर्चेत आहेत। वर्ध्याहून अरबाज पठानची खास रिपोर्ट। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।